आनंद नागरी सहकारी बँक चंद्रपूर जे मुख्यालय चंद्रपूरला आहे त्याची शाखा नागपूरला सुद्धा आहे। त्या नागपूरच्या शाखेमध्ये दीपक मुदलिया यांच्या नावाने जे आहे प्रॉपर्टी तिथे अभ्यंकर नगरमध्ये नागपूरला आहे। त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 1.5 कोटीचं आहे। त्याच्यावर 40 लाखाचं कर्ज एका रुपाली मोरे नावाच्या महिलेसोबत जे आहे कंबाईन अकाउंट काढून जे आहे बँकेच्या तिथल्या व्यवस्थापकांनी जे तयार केलं प्रकरण आणि त्या जे महिला जे आहे रुपाली मोरे आणि दीपक मुदलिया यांचं जॉईंट अकाउंट श्री नागरी आनंद नागरी सहकारी बँकेमध्ये तयार केलं आणि त्याच्यावर 40 लाख रुपये त्या खात्यामध्ये जमा केले। परंतु त्याचं व्हॅल्युएशन जरी 1,50,00,000 असेल, परंतु ज्यांना कर्ज दिलेलं आहे दीपक मुदलिया यांचं जे आहे इन्कम सोर्स जे फक्त महिन्याला 15,000 रुपये आहे आणि म्हणून ते कर्ज प्रकरण होत नाही म्हणून एका रुपाली मोरे नावाच्या व्यक्तीला समोर करून बनावट दस्तावेज तयार केले बँकेने आणि त्या बनावट दस्तावेजाच्या आधारे 40 लाखाचं कर्ज दिलं आणि त्या 3 वर्षामध्ये त्याचं 40 लाखाचं 75 लाख रुपये करून यांची प्रॉपर्टी मालमत्ता ती जप्त करण्यात आली आणि यांना बेघर करण्यात आलं आणि ज्या महिलेनं जे 40 लाखाचं सोबत जे कर्ज घेतलं त्या महिलेनं बाकीचे पैसे घेतले, फक्त दीपक मुदलिया यांना 15 लाख रुपये दिले। हा सगळा जो आहे एक प्रकारे जे आहे या कंबाईन जे आहे आर्थिक गुन्ह्याचा जे व्यवहार आहे आणि ज्योती जय मुदलिया ह्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आता आलेल्या आहे। त्यांचा आरोप आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये श्री आनंद नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख आणि त्याचे सचिव जे आहे बनकर आणि संबंधित जे आहे जे बाई जे आहे रुपाली मोरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा श्री आनंद नागरी सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करेल अशा प्रकारचा इशारा दिला।